नमस्कार. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि दिवसभराचं काम करून जेव्हा माणूस थकून घरी जातो त्यावेळेला आपल्या घराबद्दलची त्याची एक स्वप्न असतात. आणि आयुष्यभर माणूस जेव्हा खूप मेहनत करतो त्यावेळेला आपलं घर आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या स्वप्नातल्याप्रमाणे असावं असं त्याचं एक स्वप्न असतं. आणि ते घर डिझाईन करताना आपल्याला आर्किटेक्ट हेल्प करतात. आणि त्या घराला घरपण देणं, त्या घराला सजवणं, ह्या सगळ्यासाठीचं जे शिक्षण असतं ते फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र भंगारी कोळी यांच्याशी. नमस्कार सर. नमस्ते सर. आणि गेल्या 38 वर्षांपेक्षा जास्त कालावधी ते या क्षेत्रामध्ये, या एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतात, आर्किटेक्चरल एज्युकेशनमध्ये ते काम करतायत. आणि आज या महाविद्यालयाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात पहिले आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि मला सगळ्यात पहिले आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपला प्रवास या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होण्यापर्यंतचा कसा राहिला आहे. मी प्राध्यापक राजेंद्र भंगारी कोळी 1989 साली पुण्याच्या BKPS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर माझी डिग्री झाली. त्यानंतर मी DY पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूर येथे 1988 ते 2016पर्यंत असोसिएट प्रोफेसर या पदावर काम केलं. आणि त्याच वेळा मी माझी PhDची सुद्धा पदवी 2013मध्ये संपादन केली. त्यानंतर अनंतराव पवार आर्किटेक्चर महाविद्यालय पुणे येथे ऑगस्ट 2017पासून मी कार्यरत आहे. सध्या मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन आर्किटेक्चरचा मेंबर असून एक्झामिनेशन कमिटीचा चेअरमन आहे. तसंच महाराष्ट्र शासनाच्या डिप्लोमा इन आर्किटेक्चर या प्रोग्रॅमसाठी जी काही अभ्यासक्रम डेव्हलपमेंट व इतर काही कामकाज असतं त्याचा मेंटर म्हणून मी सध्या कार्यरत आहे. तसेच काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली ही आमची जी मातृसंस्था किंवा शिखर संस्था आहे, त्या संस्थेच्या डिप्लोमा इन आर्किटेक्चर ह्या संपूर्ण भारतातील सिलेबस रिव्ह्यू कमिटीचा सुद्धा मी सदस्य आहे. व गेली 38 वर्ष मी ह्या शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारचं काम करत असून सध्या पुणे येथे कार्यरत आहे. क्या बात आहे सर. आणि अर्थात इतका दांडगा अनुभव आपल्या सोबत आहे आणि त्या अनुभवाचा फायदा निश्चितच सगळ्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये होत असेल. तर मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपलं जे कॉलेज आहे इथे ह्या कॉलेजचा प्रवास कसा आहे, याची स्थापना कधी झाली आणि आत्ता सध्या कोणकोणत्या सुविधा आपण कॉलेजमध्ये पुरवतो आहोत. आमच्या अनंतराव पवार आर्किटेक्चर महाविद्यालयाची स्थापना जून 2014 रोजी झाली. त्यावेळा आपल्या महाविद्यालयाच्या सर्व पदाधिकारी आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय श्री अजयदादा पवार, जनरल सेक्रेटरी श्रीमती प्रमिलाताई गायकवाड या सर्वांच्या सहकार्यातून आर्किटेक्चर या शिक्षणाची सोय सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना देखील व्हावी ह्या हेतूने ही करण्यात आली. त्यानंतर 2019मध्ये महाविद्यालयाच्या यशामध्ये आणखीन एक मानाचा तुरा म्हणता येईल की आम्ही डिप्लोमा इन आर्किटेक्चर व डिग्री इन इंटिरियर डिझाईन हे दोन नवीन अभ्यासक्रम हे चालू केले. या सर्व अभ्यासक्रमांना काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांची मान्यता असून महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण संचलनाने देखील याला मान्यता दिली आहे. तसेच सर्व अभ्यासक्रम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असून त्यांच्या देखरेखीखाली सर्व शाखांचं कार्य व्यवस्थितरित्या चालू आहे. क्या बात आहे. आणि निश्चितच जेव्हा कुठल्याही विद्यार्थ्याला जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो तेव्हा त्याचा आणि त्याच्या पालकांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आपल्या कॉलेजमध्ये नेमक्या काय काय सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, कशा पद्धतीचं शिक्षण तिथे पुरवलं जातं, कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, तर त्याबद्दल आपण काय सांगाल. आपल्या महाविद्यालयामध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा 5 वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम आहे. त्याला 12वी सायन्स व नाटा परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता आहे. त्यानंतर बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन हा 3 वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम आहे. त्यासाठी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आणि त्याच्यानंतर डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने चालू आहे. त्यासाठी 10वी पास विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या सोयी व सुविधासाठी महाविद्यालयामध्ये उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग आहे. परत संगणक कक्ष, लायब्ररी, मटेरियल म्युझियम, कॉम्प्युटर लॅब, आणखीन प्रयोगशाळा या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच आपल्या एकूण संस्थेचा कॅम्पस हा 70 एकर असून त्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या खेळाची मैदाने
व मुलांना लागणाऱ्या सर्व प्रकारचं कोचिंग, मग फुटबॉल असू दे, बास्केटबॉल असू दे, क्रिकेट आहे, स्विमिंग पूल आहे, जिमखाना आहे, या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. आणि महाविद्यालय हे स्वारगेट पासून 1.5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी सुद्धा सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मध्यवर्ती ठिकाणी राहण्याची पण हॉस्टेलची सोय आहे, मेसची सोय आहे, कॅन्टीन आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एक मध्यवर्ती ठिकाणी चांगल्या प्रकारे सोयी सुविधा असणारे हे केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. क्या बात आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या सोयी आपल्याला विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात त्यावेळेला निश्चितच मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्याची भर पडतेच, प्रश्नच नाही. पण मला पुढे विचारायचं आहे की या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपल्या विद्यालयाकडनं, आपल्या महाविद्यालयाकडनं घेतल्या जातात का, आणि त्या कशा पद्धतीने मुलांना सोयीस्कर ठरतात, पूरक ठरतात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी? तर आपलं हे महाविद्यालय हे प्रोफेशनल कोर्स म्हणजे व्यावसायिक कोर्ससाठी उपलब्ध असून यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना साईटवर किंवा कन्स्ट्रक्शन साईट असू दे, इंटेरियरच्या साईटवर तिथं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. तर त्यासाठी आमचे प्राध्यापक किंवा आमचे लॅब असणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना तिथलं सर्व प्रकारचं ज्ञान कौशल्य देतात. तसेच आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली या पूर्ण भारतामध्ये जे साऊथ इंडिया असेल, नॉर्थ इंडिया असेल किंवा इतर जिथं शैक्षणिक व ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांना भेटी देऊन त्यातील चांगल्या इमारतींचे डॉक्युमेंटेशन करून त्याच्यावर पब्लिकेशन करतात. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण नामांकित आर्किटेक्टची गेस्ट लेक्चर सध्या करोनानंतर आपण बऱ्यापैकी सर्व ऑनलाईन पद्धतीने काम करत आहोत, तर तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यामुळं परदेशातील व्यक्तींसुद्धा लेक्चर्स व व्याख्याने आम्ही आयोजित करतो ऑनलाईन मोडमध्ये. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयात आतापर्यंत 4 बॅचेस ह्या उत्तीर्ण होऊन गेल्या आहेत. तर हे आमचे जे माजी विद्यार्थी आहेत ते सुद्धा सध्या परदेशात इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कार्यरत आहेत. ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मुलांशी चर्चा करून त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतात. तसेच विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप, फ्रीशिप ज्या महाड शासनाच्या त्या देतो. तसेच संस्था स्तरावर सुद्धा जे गरीब व होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना फीमध्ये सवलत देऊन जेणेकरून सर्वांचं शिक्षण सुलभरित्या होईल याची दखल आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आणि त्या पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून आपण वाटचाल करत आहोत. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि निश्चितच इतक्या या गेल्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक अचिव्हमेंट्स आपल्या महाविद्यालयाने केल्या असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी नावलौकिक केलं असेल. तर मला त्याबद्दल सुद्धा विचारायचं आहे की काय काय अचिव्हमेंट्स आतापर्यंत आपल्या महाविद्यालयाने केलेले आहेत? तर आतापर्यंत आपण शैक्षणिक प्रवास बघितला, परंतु मुलांच्याकडे फक्त शैक्षणिक ज्ञान असणं उपयोग नाही, तर समाजामध्ये एक चांगला नागरिक होण्यासाठी त्याला व्यवहार ज्ञान सुद्धा पाहिजे किंवा त्याला समाजकार्याची सुद्धा जोड द्यावी लागते. तर त्या दृष्टीनं आमचं महाविद्यालय पुणे विद्यापीठातील पहिलं महाविद्यालय आहे इथं 100 विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट आहे. आणि गेली 5 वर्ष आम्ही पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून शेजारच्या खेडेगावामध्ये 7 दिवसाचं निवासी शिबिर घेतो, जिथं मुलं स्वतःहून तिथली कामं, स्वच्छता करतात, स्वयंपाक करतात, गावामध्ये व्याख्यानं, गावातल्या लोकांचं प्रबोधन करणे, इथं सर्व प्रकारची कामं करतात. त्यामुळे NSS युनिट हे आमचं पुणे जिल्ह्यातलं आणि पुणे विद्यापीठातलं पहिलं युनिट आहे. त्याचप्रमाणे आपण जे गरीब व होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना कमावं शिकाव्या माध्यमातून कॉलेजमध्ये रोजगाराच्या संधी देतो व त्यांना महिलांना त्यांचा काही मेसचा किंवा इतर खर्च आहे तो सुद्धा त्यांना करता येईल अशा पद्धतीची त्यांना आपण मदत करतो. त्याच पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना गणवेश व जे ड्रॉइंगसाठी किट असतं ते त्यांना पहिल्या वर्षी आपण मोफत देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना या क्षेत्राची आवड निर्माण होते व विद्यार्थी पुढील 3 वर्षे किंवा 5 वर्षे त्यांचा अभ्यासक्रम चांगल्या त्यांनी करतात. आणि ह्या सर्व माध्यमातून आतापर्यंत NSS मध्ये आमच्याकडे पार्थ सुतार एक विद्यार्थी आहे, त्यानं राष्ट्रीय स्तरावरचे 3 अजिंक्यपद मिळवले आहेत. त्यानंतर आपल्याकडं श्रीवर्धन नॉलेज फाउंडेशन म्हणून एक NGO आहे, त्यांच्याशी पण आपलं टायअप आहे. तर त्यांच्या माध्यमातून गेली 5 वर्ष आम्ही सामाजिक उपक्रम करतो व आमच्याकडे अभिषेक कुंभार व अनुषा गोगा ह्या 2 विद्यार्थ्यांना त्यांनी बेस्ट कॅडेट म्हणून गौरवलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयातील 2 वर्षापूर्वी पाजली विद्यार्थिनी कुमारी प्रणाली गुरव हिला एक फेलोशिप मिळून ती इटली येथे 3 महिन्याचा अभ्यास दौरा पूर्ण करून आलेली आहे. तर अशा रीतीने विद्यार्थ्यांचं फक्त शैक्षणिक ह्याच्यात नसून तर इतर सामाजिक कार्यात सुद्धा भरीव योगदान आहे आणि मुलांना त्या पद्धतीनं आपण इथं सर्व प्रशिक्षण देतो.
क्या बात आहे, क्या बात आहे. आणि निश्चितच अशा पद्धतीच्या जेव्हा अचिव्हमेंट्स कॉलेज करतं तेव्हा निश्चितच पालकांचा आणि इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा ओढा कॉलेजकडे निर्माण होतो. मला पुढे अजून एक विचारायचं आहे की आपल्या कॉलेजमध्ये जे कोर्सेस उपलब्ध आहेत या कोर्सेसमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी मुलांसाठी उपलब्ध असतात आणि ते पुढे कसं त्याला पुढे नेऊ शकतात याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आता हा तुम्ही परत चांगला प्रश्न विचारला, कारण बहुतेक कोर्समध्ये मुलांच्या शिक्षणानंतर नोकरीची हमी तर असे पालकांचे प्रश्न असतात. तर मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की आमच्या अनंतराव पवार आर्किटेक्चर महाविद्यालयाचे जे सर्व 3 कोर्सेस आहेत यामध्ये मुलांना नोकरी ते ग्रॅज्युएट झाल्याला मिळतेच, पण काही विद्यार्थी जे चांगल्या प्रकारचं ज्यांचं सोशल वर्क आहे किंवा त्यांचं स्किल आहे ते 3ऱ्या वर्षापासून सुद्धा जॉब करतात. तर आपल्याकडं 2ऱ्या वर्षानंतर मुलांना बेसिक ऑफिसमध्ये ट्रेनिंगसाठी, ऑफिसमध्ये जॉबसाठी किंवा साईटवर कन्स्ट्रक्शन साईटवर सुपरवायझर म्हणून काम मिळू शकतं. परत विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर आर्किटेक्चर विद्यार्थी स्वतः त्यांची म्युन्सिपल बिल्डिंग्स असतील किंवा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे एस्टिमेट, टेंडर ह्याच पद्धतीची कामं विद्यार्थी करतात. काही मुलं स्वतःचा व्यवसाय स्वतः करतात किंवा काही मुलं दुसऱ्या ऑफिसमध्ये जाऊन नोकरी करतात. तसे इंटेरियर डिझाईनमधले जे विद्यार्थी आहेत ते तर पहिल्या वर्षापासून बाहेर जॉब करतात, कारण इंटेरियर डिझाईनमध्ये भरपूर आता स्कोप आहे आणि मला वाटतं ग्राहक सुद्धा भरपूर आहे या स्कोपमध्ये. तसं डिप्लोमा आर्किटेक्चर विद्यार्थी सुद्धा जरी 10वी झाले असले तरी ते 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षाला ते सुद्धा ऑन जॉब ट्रेनिंग करतात, जेणेकरून त्यांना जो शिक्षणाचा खर्च आहे तो दर महिन्याचा त्यांना उपलब्ध होतो. व अशा पद्धतीने कॉलेज करत असतानाच नोकरीची व प्रशिक्षणाची सुविधा आपल्या कोर्समध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल आमचे प्राध्यापक सुद्धा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या आर्किटेक्चर फर्मची माहिती देतात आणि अशा पद्धतीने मुलं स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहून आपलं करिअर चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करतात आणि नक्कीच त्यामध्ये यशस्वी होतात. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे शिक्षणानंतर जर अगदीच नोकरीची हमी मिळत असेल आणि त्यांना करिअरची वाट क्लिअर दिसत असेल तर विद्यार्थ्यांचा नक्कीच ओढा त्या कोर्सकडे होतो. तर यासोबतच या पॉडकास्टची सांगता करताना मला आपल्याला विचारायचं आहे की पालक आणि विद्यार्थी जे पुढे 10वी किंवा 12वी नंतर ग्रॅज्युएशन करायच्या विचारात आहेत तर त्यांना आपण काय आवाहन कराल या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी? तर माझी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की सध्या 10वी व 12वीचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात त्यावेळेला पहिल्यांदाच लवकरात लवकर मेमध्ये रिझल्ट लागलेत. त्यामुळे मुलांनी जूनपर्यंत ह्या सर्व जे कोर्सेस आता मी सांगितले, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 5 डिग्री कोर्स आहे, डिप्लोमा इन आर्किटेक्चर 3 वर्षाचा 10वीनंतरचा कोर्स आहे व बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. तर याला प्रवेश घ्यावा जेणेकरून मुलांना स्कॉलरशिप, फ्रीशिप हे सुद्धा जी सरकारकडून मान्यता प्राप्त आहे ती 50% विद्यार्थ्यांना मिळेल. परत जे काही ट्रेनिंग विद्यार्थ्यांना जे आपण देणार आहे त्यामध्ये सुद्धा मुलांना आपण 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षासाठी ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून विद्यार्थी कॉलेज करत असतानाच बाहेर व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा घेतील, जेणेकरून त्यांचा पण एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल, त्यांचं पण एक स्किल वाढेल आणि जे ग्रॅज्युएट झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने आपलं काम करू शकतील. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे 10वी 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि आर्किटेक्चरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, त्यात शिक्षण घ्यायचं असेल, तुमचं आधीपासून जर ते ठरलं असेल तर निश्चितच तुम्ही अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये नक्कीच प्रवेश घेऊ शकता. आणि आपल्यासोबत होते कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र भंगारी कोळी सर आणि त्यांनी इतकी सुंदर माहिती दिलेली आहे कॉलेजमध्ये असलेल्या सुविधांबद्दल, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय एक्सेल करू शकता आणि पुढे काय करिअर ऑप्शन्स आहेत या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला या पॉडकास्टमध्ये नक्की मिळाली असेल. कसा वाटला पॉडकास्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरूर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.